सोबत आमच्या समवेत जोडले जातील. कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रिक वस्तू दोन्ही फलंदाज दोन्ही 12 खेळाडूंच्या खिशात नसावी. ट्रॅक शूज कंपल्सरी याची नोंद घ्यायची आहे. चला आता सलामीची जोडी मैदानात जात असताना लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, एका बाजूला दीपक निरगुडा आणि दुसऱ्या बाजूला तुषार अघिवले. सलामीची जोडी रवाना झाली आहे. मैदानामध्ये पाहू शकाल टीम खडकवाडी संघाची टॉस जिंकलाय. पहिलं मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलं टीम जुगरीवाडी संघाला. आजच्या दिवसातील दुसरा दिवस पहिल्या सामन्याची शेवटची मॅच पाहतोय आपण. एका बाजूला खडकवाडी, दुसऱ्या बाजूला झुकिरेवाडी. सलामीची जोडी रवाना. स्ट्रायकिंगला तुषार अघिवले. पहिलाच बॉल झुकिरेवाडी इंड कडून पडत असताना आलाय डॉट बॉल. श्रीगणेश झाले टीम झुकिरेवाडी संघाचा डॉट बॉल नाही. दीपक आणि तुषार हे दोन फलंदाज मैदानात. प्रवीण गोलंदाज ट्रॅकवर पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये प्राचारण करत असताना पहिला बॉल फेकला जातो डॉट. दुसरा बॉल स्किट झालाय. फटका फसला. क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय. बॉलचा पाठलाग करतोय. उचलेल फेकेल आणि तोपर्यंत अवधी होता धावा चोरण्याचा आणि 2 धावाने मात्र आता श्री गणेश झालाय टीम ओम साई खडके संघाचा. यावेळेस पाहू शकाल अपील केली होती पण तो पंच देखील आपण पाहू शकाल अगदी तथाष्ट पाहायला मिळतात. एसटी रक्षकापासून कोणत्याही प्रकारचा कॉल आला नाही आणि इथे डॉट बॉलची संख्या अगदी बॅट क्रिचिंग क्रॉपला मात्र इथे लागलेले असताना पंच दर्शवत असताना हा बॉल देखील डॉट आलाय. चांगली ओव्हर, चांगला कम बॅक पाहायला मिळतोय. तुषारला मात्र इथे वारंवार डॉट बॉल फेकले जातात गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. झुकरेवाडी बनाम खडकी हा संघ आपण पाहतोय. आजच्या दिवसातील चौथी लढत या पहिल्या इनिंगची कशा प्रकारे केली जाईल. आता मात्र स्वीट ऑफ साऊंड फटका चांगलाय, क्लास दाखवलाय आणि बॉल फेकून दिलाय. षटकार. हा इथे म्हणतो चांगली ओव्हर टाकली गेली आहे. प्रवीणला पाहतोय. तुषार देखील इथे बाद होत असताना धक्का क्रमांक पहिला टीम खडकवाडी संघाला.
असताना पाहू शकाल आपण मैदानामध्ये पिठूचं षटक हाताळलं जात आहे दीपक स्ट्रायकिंग एंडला. हा फटका देखील चांगला आहे. आता धावा देखील चांगला येतील. बराच उशीर शांत होता आणि आता बराच उशिरानंतर चौकार आलाय. थर्डमॅन रिझनला बॉलला फेकून दिला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. या बॉलवर 4ची मोहर लावत असताना दीपक निरगुडाला पाहतोय. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात पिटूचं षटक प्रगती पथावर भरतचा या बॉलवर आलाय. इथे मात्र चौकार. आता मात्र बॅटचा स्विंग चांगला होता परंतु बॉल देखील चांगला होता. डॉट आलाय. चांगली ओव्हर टाकली जाते. कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाले. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक सजवलं या फटक्यासाठी आणि इथे बडी मछली चाल में दीपक निरगुडा संघाचा सर सेनापती यावेळेस डगआउटच्या रस्त्याला. रोहिदास आलाय. न्यू बॅटर एंटर झालाय 2 डाऊनला. रोहिदास न्यू बॉलर आलाय. वैभव गोलंदाज ट्रॅकवर 3ऱ्या ओव्हरसाठी. आणखीन एक नवीन गोलंदाज काढला जातोय. फ्रेश गोलंदाज यावेळेस 3ऱ्या षटकासाठी आपण पाहू शकाल वैभवला. फुलटॉस बॉल होता. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि सुरुवात चांगली करत असताना वैभव डॉट बॉल. वाईट बॉल. यावेळेस पंच आम्हाला सांगत असताना अनिलजी शेंडे सर यावेळेस वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. आणखीन एक ब्लँक स्ट्रोक. लांब ठेवला. डॉट आलाय. काय ओव्हर टाकली जाते. वैभवला पाहतोय अगदी चांगले बॉल टाकत असताना. आणखीन एक डॉट बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. इथे दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. दिनेशला पाहतोय आपण स्ट्रायकिंग एंडला. हा फटका चांगला आहे. आता मात्र बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. नशिबाचा चौकार.
चौकार आलाय आता पाहू शकेल धावफलकर धावा लावलं जातं चौकाराच्या साह्याने 25. हा फटका चांगलाय स्वीट ऑफ साऊंड गॅप मध्ये बॉलला फेकून दिलाय कामारा मानला सलामी देणारा हा वन बाउन्स ओव्हरचा शेवट गोड करणारा चौकार. पहा दिनेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक दोन चौकार पाहायला मिळाले. प्रवीण आलाय गोलंदाजा ट्रॅकर यावेळेस आडवा बॅटने चॉप खेलाय बॉस आलाय फिल्डर के मस्तक पे दस्तक देता हुआ रन से 34. आता मात्र आलाय चौकार. यावेळेस प्रवीण व पहिल्याच बॉलवर हल्ला चढवला गेले पुन्हा एकदा दुसरा बॉल चांगला स्टेट अँड ड्राईव्ह शतरक्षक आहे आणि चांगली फील्ड देखील झाली आहे. रोहित दास आणि आता मात्र दिनेश हॅट्रिकच्या उंबरट्यावर दोन चौकार दाखवले तिसरा चौकार येईल का पव्या. फटका चांगला आहे आणि बॉल इथे मात्र अडवला जातो कॅच विकेट कॅच की माग और कॅच. यावेळेस बॅटर इंटर झालाय सोनूजी अगिवले सरांना पाहतोय एक चांगले समालोचक आहेत पण तो यावेळेस फलंदाजी देखील चांगली करावी लागेल. मैदानात जात असताना सोनू अगिवलेला पाहतोय आपण यावेळेस गरज आहे धावांची आणि कोणता फलंदाज इथे धावा लावेल 34 या आकड्यावर 3 विकेट. टीम खडकवाडी संघाचे डान्सिंग द ग्राउंड खेळला आडवा बॅटने गॅप आहे मोठा नाही धावा न तोटा जमिनीला गुदगुल्या करत बॉल जाईल सीमा रेषा पार चौकार.
इथे मात्र आल्या आल्या नावाप्रमाणे खेळ करत असताना सोनू आगिवले सरांना पाहतोय. आणखीन एक फटका चांगला आहे. तिथे मात्र मिड विकेट मध्ये शतक आहे. दुसऱ्या धावेसाठी रवाना झालाय आणि दुसरी धाव सुद्धा चोरली जाते. चांगली रनिंग, चांगलं तालमेल, चांगली कॉलिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. अगदी पाहायला गेलं तर जास्तीत जास्त धावा जमवण्याचं मानस आहे या दोन्ही फलंदाजांचं आणि सुरुवात तर मात्र चांगली झाली आहे. सोनू आघिवले यावेळेस तुटून पडलाय. आहा कार माजवला जातोय. बॉल सीमारेषा पार. हाईल दमदार षटकार. परंतु डाव सावरला जातोय मैदानात रोहिदास आणि सोनू कडून. निवृत्ती नवीन बॉलर आला मैदानात. निवृत्तीला पाहतोय आपण. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी ह्या गोलंदाजाला इथे मात्र प्राचारण केलं गेलंय. स्ट्राईकला रोहिदास. 6 बॉलचा खेळ उर्वरित शिल्लक आहे आणि इथे फ्लाइंग स्ट्रोक आलाय. बॉल पडल्यानंतर टर्न होत असताना डॉट बॉल आलाय. कुठेतरी स्ट्राईक साठी मात्र तडपडत असताना सोनूला पाहतोय कारण त्याचा बॅट मधून धावा आलाय आणि स्ट्राईकवर जाणं खूप गरजेचं आहे. स्लॉगवरचं षटक आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील. आता मात्र 5 बॉल शिल्लक आहेत. पहिला बॉल आलाय डॉट. दुसरा बॉल आणखीन एक डॉट बॉल आणि इथे मिळेल विकेट. रोहिदास देखील तंबूच्या आश्रयाला. डीजे थँक्यू डीजे. आपण पाहू शकाल यावेळेस न्यू बॅटर इंटर झालाय. अनंता मैदानात जात असताना 46 धावांवर 4था गडी बाद झालाय. ठेम खडकवाडी संघाचा रोहिदास. हा बॉल फ्लाइंग स्ट्रोक. आधीच बॅट फिरली, लांब ठेवला, पडल्यानंतर रोल झाला आणि इथे डॉट आला. आता मात्र चांगली ओव्हर टाकत असताना चांगले बॉल फेकले जातात. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये निवृत्ती 3 बॉल अगदी चांगले फेकलेत. एकही धाव खर्च केली नाही 3 बॉलवर. हा बॉल कार्पेटच्या साहाय्याने खेळलाय. सोनूला माहिती आपल्याकडे स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे आणि एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला नाही आहे कारण सोनूला माहिती आपल्याकडे स्ट्राईक असणं खूप गरजेचं आहे. एक षटकार, एक चौकार, एक दुहेरी या आकड्यावर खेळत असताना सोनूला पाहतोय 47 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. आता बॉल शिल्लक आहे 2 आणि 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका सन्मानजनक स्कोर उभा करेल. फेकून दिलाय शॉर्ट पिच बॉल आणि त्याच्यावर 6ची मोहर लावत असताना सोनू आघिवलेला पाहतोय आपण. षटकार हव्या. आजच्या दिवसातील षटकार हॅट्रिक पूर्ण केली जाईल का? षटकार हॅट्रिक होईल का? सोनू आघिवले
आणि षटकार हॅट्रिक इथं पूर्ण करत असताना या स्पर्धेच्या सन्मानजनक तिसऱ्या 3 बॉल आणि 3 षटकार सोनू आघिवलेच्या बॅटमधून पाहायला मिळाले. अगदी शेवटच्या ओव्हर मध्ये देखील 2 बॉलला 2 षटकार आले आणि एक सन्मानजनक स्कोर पाहतोय 59. 59 धावा धावफलकाला होत असताना टीम ओमसाई खडकी संघ तर टीम घुटेवाडी टीमचा कॅप्टन आणि नागेवाडी टीमचा कॅप्टन मैदान टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. चला टॉस उडवण्यासाठी दोन्ही टीमचं कॅप्टन यायचंय. घुटेवाडी टीमचा कॅप्टन आणि नागेवाडी टीमचा कॅप्टन. तोपर्यंत ऐकूया एक मधुर धून तुमचे डीजे मास्टर मदन बांगरे यांच्याकडून. मी विनंती करतो आमचे मान्यवर माजी सभापती माननीय श्री भास्करजी कडाली साहेब यांच्या हस्ते मात्र इथे टॉस केला जाईल. मैदानामध्ये आपण पाहू शकाल पंचांचा कॉल होतो. पॅनलाइज केलं जाईल. निश्चितच ट्रॅकचं पॅनल्टीला इथे सामोरं जावं लागेल. तर टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं दोन्ही टीमचं कॅप्टन. तर मी विनंती करतो आमचे आदरणीय भास्करजी कडाली साहेब यांच्या हस्ते टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन एका बाजूला नागेवाडी आणि दुसऱ्या बाजूला घुटेवाडी.
जरा कॅमेरामॅन टॉस बॉक्सला जरा कव्हर करायचं. अक्षय आलाय गोलंदाज ट्रॅकवर P1च्या षटकामध्ये. इथे मात्र टॉस केला जातोय भास्करजी कडाली साहेबांच्या हस्ते. आपण पाहू शकाल पहिलं P1चं षटक गोलंदाज अक्षय 2 षटक पॅट्रोलिंग करत असताना एका बाजूला रमेश आणि दुसऱ्या बाजूला दीपक. पहिलाच बॉल इरादा स्पष्ट करत असताना बॉलला फेकून दिलं स्क्वेअर लेगला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन स्मिथ 4 आलाय धमाकेदार चौकार. पाहू शका पहिल्याच बॉलवर चौकार आला. यावेळेस सॉफ्टहँडने खेळून काढलाय धोके सेकंड डायरेक्ट हिट. फंबल झाला. बॅकअप चांगला आहे. चुकीच्या दिशेला थ्रो गेला. जर थ्रो बॉलिंग इनला आला असता तर निश्चितच चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु कमबॅक केला जातो. सॉफ्टहँडने खेळला. चौकार आल्यानंतर आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये योगेश पारधी आणि त्याच्या समवेत प्रवीण ही जोडी अगदी ऑलराऊंडरच्या भूमिकेत प्रवीणला पाहू शकाल आपण मैदानामध्ये खेळ केला जातोय. प्रवीणसाठी हा बॉल फेकून दिलाय. आधीच टप्पा मागे ठेवला. पाहिलं वाखला मुवमेंट केली आणि बॉल फेकून दिला फाईन लेगला. षटकार. पहिला आला चौकार त्यानंतर एकेरी आणि आता आला षटकार. दोन्ही फलंदाज आपले इरादे स्पष्ट करत असताना स्वतःच खातं खोलत असताना षटकार चौकाराने पाहतोय मैदानात. रिव्हर्स अटॅक केला. फुल टॉस बॉल होता. दिशा दिली फक्त आणि आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जाईल जमिनीला गुदगुल्या करत चौकार. ओव्हरमध्ये 60 धावांचा पाठलाग करायचा आणि तो पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये दोन्ही फलंदाज मात्र इथे तुटून पडले गेलेत. हा बॉल आता कमबॅक केला गेलाय. बराच उशिरानंतर डॉट बॉल आलाय मैदानामध्ये. P1च्या षटकामध्ये ज्या प्रकारे क्षेत्र सजवलंय त्या प्रकारे गोलंदाजी होणं खूप महत्वाचं आहे. हा बॉल फुल टॉस होता. पुन्हा एकदा गोळीच्या वेगाने बॉल चाललाय. रमेश धावतोय. फिल्डिंग चांगली झाली आहे. काय फील्ड केली आहे आणि इथे अवधी होता 3 धावा चोरल्या देखील जातात आणि चौथ्या धावेचा देखील प्रयत्न होता परंतु नकार आलाय. षटक क्रमांक पहिलं समाप्त आणि धावफलकर धावा आल्यात 18 धावा. चांगली पार्टनरशिप बेटअप करावं लागेल. 60 धावांचा पल्ला गाठायचा आहे. चेसिंग करत असताना टीम जुगरेवाडी संघाला आणि इथे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावांचा पल्ला पार केलाय. अगदी चांगली बॅटिंग करत असताना हे दोन फलंदाज मैदानामध्ये योगेश पारधी आणि प्रवीण. षटक हाताळण्यासाठी अनंत निरगुडाला पाहतोय. अगदी क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. बराच वर्ष क्रिकेट खेळतोय आणि यावेळेस फिरकीच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल. समोर फलंदाज प्रवीण ज्याच्या बॅटमधून षटकार चौकार आले त्याच्या समोर यावेळेस रिव्हर्स अटॅक केला होता. जोरदार अपील केली जाते आहे. गुमराह करण्याचं काम प्रेशर मात्र पाहायला मिळतोय आहे. प्रेशर मात्र पंचांनो टाकला जातोय आणि इथे आलाय आपण पाहू शकाल डॉट बॉल.
सुरुवात तर चांगली झाली अनंताच्या माध्यमातून आणि आता फटका चांगला आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक सजवलाय या फटक्यासाठी दुसरा बॉलवर विकेटचं पतन आणि प्रवीण बॅक टू द पवेलियन. या बॉलेस काय गोलंदाजी केली जाते कमबॅक केलं जाईल का या ओव्हर मध्ये आणि कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. अगदी पुराणा चावल या वेळेस चांगली ओव्हर टाकत असताना 2 बॉल टाकले ते काही धाव खर्च केली नाहीये आणि न्यू बॅटर इंटर झालाय वैभव क्रीजवर. यावेळेस फटका कुठेतरी फसला होता आणखीन एक नवीन चित्र मैदानात पाहायला मिळालं असतं परंतु नशिबाची साथ मध्ये पाहायला मिळाली. चांगला बॉल अगदी आता मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. योगेश पारदीकडे या संघाचा हार्ड हिटर आहे एक चांगला खेळाडू सर्वस्व सर्व काही योगेश पारदीला पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर. हा फटका देखील चांगला आहे आणि ताकद देखील चांगली आहे. हा बॉल जाईल सीमारेषा पार रन स्मृती 6 आलाय धमाकेदार षटकार. जे 25 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत एका गाड्याच्या मोबदल्यात. चांगलं बॅटिंग करत असताना योगेश पारदीला पाहतोय. हा बॉल देखील जोरदार अपील आणि ते विकेटचं पतन. ओके तर आता बॅट कट देत असताना आमचे लेग पंच दर्शवतात इकडनं बॅट कट आहे अर्थात जितेंद्र शेंडे सर एवढेच सांगत असताना आधी बॅटला स्पर्श झाला त्यानंतर बॉल पायावर येऊन आदळला आणि त्यानंतर आमचे पॉईंट पंच अनिल शेंडे सर यावेळेस निर्णय मागे घेत असताना पाहू शकाल. अगदी चांगले निर्णय दोन्ही पंचांच्या माध्यमातून अगदी चांगले निर्णय दिले जातात. कोणावरही अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेतोय. त्यामुळे जोरदार अपील केली होती आणि चांगली अपील होती टीम खडकवाडी संघाची. हा फटका देखील फिरलाय इथे मात्र बॉल कट घेतली एज लिडिंग एज घेत असताना फिरला गेलाय आणि त्यानंतर हा बॉल पाहू शकाल. षटक क्रमांक दुसऱ्या समाप्त धावफलकावर धावा लावल्या जातात. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल 27 धावा. आता गरज आहे 18 बॉल आणि 33 धावेची. हॅलो 27 धावा धावफलकावर लागल्यात त्याच्या 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या जातील अर्थातच 29 धावा. आता गरज आहे 18 बॉल आणि 31 धावेची. तर त्याच दरम्यान मान्य श्री रुपेशजी खंडवी साहेब यांच्याकडून मात्र शुभेच्छांचा वर्षाव होतोय. टीम झुगरेवाडी आणि नागेवाडी संघासाठी मात्र शुभेच्छा येतात. एक चांगले कॉमेंटेटर आहेत डामसेवाडी बिलॉंग करतायत. रुपेशजी खंडवी साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक